भाग्यवान आहेत सर्वजण, फक्त पाण्याच्या बाटलीची रेसिपी. बरं वाटलं, बाबासाहेबांच्या एवढ्या सगळ्या कविता तयार झाल्या, त्यामुळे थोडं तरी 14 तऱ्यांचं पाणी भेटलं मला व्यासपीठावर. बरं वाटलं, मी धन्य झालो. फार असंच तुमच्याकडून कविता लिहिल्या जाव्या, कविता जगल्या जाव्या. अपंगाचा हात व्हावी कविता, निराधाराची साथ व्हावी कविता, जो माणसाच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवेल तो सुंदर अपघात व्हावी कविता. त्यामुळे कविता ही प्रथम जगावी, नंतर लिहावी. आज शिर्डी संस्थान हे देशामध्ये जरी नंबर 2चं श्रीमंत असलं तरी त्या संस्थानचा संस्थापक साईबाबा हे फकीर होते. आणि असे तसे फकीर नव्हते, तर त्यांच्या त्या झोळीमध्ये जो सीधा होता तो सर्व धर्म समभावाच्या पलीकडचा होता. त्यामुळे त्यांचं उमक, त्यांचं गमक कधी माणसाला कळलं नाही. अशा प्रकारे ते आहे. जितकं बोलावं कवितेबद्दल, काव्यगंधबद्दल तितकं कमी आहे. सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच प्रशांत दादाच्या सोबत राहावं. या प्रशांत महासागराची भरती ओहोटी कधी थांबू नये. त्याला असंच शब्दांची भरती यावी, शब्दांची ओहोटी यावी आणि तो खळखळून वाहत राहावा. आणि त्या तळ्याकाठी असे अगणित नवोदित कवी, मोठमोठे कवी, त्यांचे रोपटे व्हावेत, रोपट्याचे महावृक्ष व्हावेत. त्या महावृक्षांच्या छायेखाली आम्हाला असे सौदागरासारखे तपस्वी भेटावेत, त्यांचा आशीर्वाद भेटावा आणि त्यांच्या प्रतिभेच्या कमंडलमधून त्यांनी प्रतिभेचं जल आमच्यावर थोडं शिंपडावं, जादू व्हावी आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच घडावेत. ह्याच मी काव्यगंधाला सदिच्छा देतो आणि माझी कविता ठेवतो आपल्या समोर. ही जी कविता आहे ती वास्तवतेचे निखारे आहेत. मी ठरवलं होतं की रोमॅन्टिक कविता सादर करेल, पण मी इथं बसलो आणि मला सुचलं मी ती कविता तुमच्या समोर सादर करतो. लाडक्या बहिणीचा हप्ता, लाडक्या बहिणीचा हप्ता बंद पडायला लागला. आकडा डिझेल पेट्रोलचा जवा वाढायला लागला. आकडा डिझेल पेट्रोलचा जवा वाढायला लागला. नाही भाजीला तेल, नाही बिडीन काडी, कुणी विचारला जाब त्याच्या माग इडी. नाही भाजीला तेल, नाही बिडीन काडी, कोणी विचारला जाब त्याच्या माग इडी. भारत मातेचा चेहरा तोंड झोडायला लागला. भारत मातेचा चेहरा तोंड झोडायला लागला. आकडा डिझेल पेट्रोलचा जवा वाढायला लागला. आकडा डिझेल पेट्रोलचा जवा वाढायला लागला. लागला गळ्याला फास, नाही घरात गॅस, त्यानं आणलं चुलीवर आजचे दिन हे खास. लागला गळ्याला फास, नाही घरात गॅस, त्यानं आणलं चुलीवर आजचे दिन हे खास. जो तो गंजलेली सायकल बाहेर काढायला लागला. पेट्रोलच परवडणं सामान्य माणसाला. जो तो गंजलेली सायकल बाहेर काढायला लागला. आकडा डिझेल पेट्रोलचा जवा वाढायला लागला. आणि शेवट आहे, होतो मावळा मी काल, आज झालो झुरळ, मोठमोठ्या थापांची पडली मला भुरळ. होतो मावळा मी काल, आज झालो झुरळ, मोठमोठ्या थापांची पडली मला भुरळ. माझ्या स्वप्नातला भारत आता रडायला लागला. माझ्या स्वप्नातला भारत आता रडायला लागला. आकडा डिझेल पेट्रोलचा जवा वाढायला लागला. आकडा डिझेल पेट्रोलचा जवा वाढायला लागला. धन्यवाद सर्वांना. जय हिंद, जय शिवराय, जय भारत, साईबाबा की जय, भारत माता की जय. धन्यवाद.